तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की सध्या नवी मुंबईत एक प्रश्न ज्वलंत आहे, जो सातत्यानं गाजत आहे, आणि तो म्हणजे सिडकोच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेच्या किमतीच्या संदर्भात. कारण हा जो काही मुद्दा आहे, सिडकोच्या घराच्या किमतीचा जो काही मुद्दा आहे, तो खूप मोठ्या प्रमाणात हायलाईट झालेला आहे. राजकीय पटलावरती तो खूप मोठ्या प्रमाणात त्याची चर्चा केली गेलेली आहे. परंतु या घरांच्या किमती कमी कधी होणार हा जो काही प्रश्न आहे, त्याचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाही. आणि आज मित्रांनो, 25 नोव्हेंबर रोजी सिडकोच्या अधिकाऱ्यांसमवेत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची जे काही सभा किंवा मीटिंग होणं अपेक्षित होतं किंवा ठरली होती, नियोजनाप्रमाणे ती मीटिंग आज झाली नाही. आणि म्हणून कुठेतरी पुन्हा एकदा खरंच सिडकोच्या घराच्या किमती कमी करणार आहेत का, किंवा सरकारचा तसा इरादा आहे का, हा प्रश्न विजेत्यांकडून विचारला गेलेला आहे. आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता मित्रांनो, जे काही सिडकोचा मुद्दा आपल्याला माहिती असेल, पूर्वकल्पना असेल की आपण कोणता विषय घेतलेला आहे. माझे पसंतीचे सिडकोचे घर जी काही योजना मागील वर्षी जाहीर केली होती ऑक्टोबर 2024 मध्ये, त्या घराची किमती खूप जास्त आहेत आणि कार्पेट एरिया कमी असल्यामुळे येथील विजेत्यांनी शासनाला हे सगळ्या बाबी निदर्शनास आणून दिल्या आणि सांगितलं की या घराची किमती खूप जास्त आहेत आणि त्या कुठेतरी कमी कराव्यात. यासाठी खूप आंदोलन झाली, मोर्चे निघाले, निवेदन दिली, चर्चा झाल्या, मंत्र्यांच्या गाठीभेटी झाल्या, पण अद्याप त्याच्यावरती तोडगा निघालेला नाही. आणि मागील महिन्याभरामध्ये अनेकदा या सिडकोच्या घरांची किमती कमी करू यासाठी आश्वासनं दिली गेली आणि त्याशिवाय यासाठी मीटिंग घेतली जाईल, सभा घेतली जाईल आणि मीटिंगमध्ये घराच्या किमती कमी केल्या जातील असंही सांगण्यात आलेलं आहे. आणि आज मित्रांनो, आज आहे 25 नोव्हेंबर 2025. अर्थातच 26 नोव्हेंबर हा लोकांचा दिन आहे, कारण या दिवशी आपल्याला संविधान मिळालेलं होतं. अर्थातच 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्याला आपलं संविधान मिळालेलं होतं आणि उद्या आपल्या भारताचा संविधान दिन आपण साजरा करत आहोत. आणि याच पूर्वसंध्येला असं वाटत होतं की कुठेतरी आपल्या शासनाकडून किंवा मुख्यमंत्र्यांकडून किंवा उपमुख्यमंत्र्यांकडून खूप मोठी खुशखबर आपल्या विजेत्यांना मिळेल, खूप मोठी खुशखबर अशा गरजवंतांना मिळेल, गरजूंना मिळेल, जे वर्षानुवर्ष घराची वाट पाहत आहेत. आणि म्हणून आमचं सुद्धा या मीटिंगकडे लक्ष लागलेलं होतं. आता या मीटिंगसाठीचं जे पत्र मित्रांनो आम्हाला कालच प्राप्त झालेलं होतं. लक्षात घ्या, आज मीटिंग आहे याचं पत्र आम्हाला कालच प्राप्त झालं होतं, पण त्याच्यावर आम्ही व्हिडिओ बनवलेला नाही. अनेकांनी मला कमेंट्स केले की सर याच्यावरती व्हिडिओ बनवा, पण मी सांगितलं होतं की जोपर्यंत मीटिंग होणार नाही, जोपर्यंत यामध्ये ठोस निर्णय होणार नाही, तोपर्यंत मी व्हिडिओ बनवणार नाही किंवा आम्ही याच्यावरती विश्वास ठेवणार नाही. आम्हाला जी काही शंका होती त्या शंकेप्रमाणेच आजही ही मीटिंग झाली नाही, ती रद्द करण्यात आलेली आहे. आता याच्या संदर्भातली माहिती पहा, जे NDTV मध्ये सुद्धा याचं वृत्त आलेलं आहे की माझे पसंतीचे सिडकोच घर योजनेतील विजेत्यांमधील दुर्दैवाचा फेरा काही सुटेल असे दिसत नाही. जे पण विजेते वाट बघतायत त्यांचा म्हणजे दुर्दैवाचा जो काही फेरा आहे, त्यांचे जे काही प्रयत्न आहेत त्यांना यश येईल असं वाटत नाही. आज दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी नगर विकास खात्याने आयोजित केलेली बैठक, लक्षात घ्या, नगर विकास खाते जे सध्या आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्याकडे आहे, त्या नगर विकास खात्याची बैठक आज होती मित्रांनो. परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत नसल्याने ही बैठक रद्द करण्यात आली. गेल्या 3 महिन्यात 5व्यांदा बैठक आयोजित करून ती रद्द करण्यात आली आहे असे सिडकोच्या माझे पसंतीची योजनेतील सोडत विजेते संदीप जेठे यांनी सांगितलेले आहे. मागील 3 महिन्यामध्ये 5 वेळा ही बैठक ठरवली गेली, त्याचं नियोजन केलं गेलं, पण अद्याप ती बैठक झालेली नाही आणि त्याच्यामुळं अनेक विजेते हे नाराज झालेले आहेत. सध्या आपण पाहतो मित्रांनो, आपल्या राज्याच्या राजकीय पटलावरती वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत आणि या अनुषंगाने ही मीटिंग सुद्धा होणं अतिशय महत्त्वाचं होतं, परंतु ही मीटिंग झालेली नाही. कारण याच्या संदर्भात अनेकदा विधानसभेमध्ये जे काही लक्षवेधी मांडण्यात आलेली आहे आणि 2 आमदारांनी हा मुद्दा मांडला होता मित्रांनो. भाजपाचे आमदार श्री विक्रांतजी पाटील आणि राष्ट्रवादीचे
आमदार श्री शशिकांत शिंदे यांनी हा मुद्दा उचलून धरला होता आणि याच्यावरती तोडगा काढावा असे त्यांनी विनंती केली होती आणि त्याच अनुषंगाने ह्या मीटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं। आणि आज असं वाटत होतं मित्रांनो, मी पण खूप लक्ष ठेवून होतो, माझंही लक्ष ठेवून दिवसभर असं वाटत होतं की नक्कीच या सोडतीला किंवा या घराच्या किमती आज तरी कमी होतील, आज मीटिंग होईल आणि या मीटिंगमधून एक बातमी, खुश खबर मिळेल, गोड बातमी मिळेल की घराच्या किमती कमी करण्यात आलेल्या आहेत। परंतु असं झालं नाही आणि सरतेशेवटी आम्ही सुद्धा हा जो काही व्हिडिओ बनवतोय म्हणजे बनवावं का नाही हाही प्रश्न होता, पण अनेकांनी फोन केले, अनेकांनी कमेंट्स केले की सर याच्यावर व्हिडिओ बनवा आणि म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ बनवतोय। कारण तुम्हाला माहिती आहे की याच्यावरती आपण अनेकदा व्हिडिओ बनवलेला आहे, जसं आपण चिंगम चघळतो तसाच हा विषय झालेला आहे। परंतु आजही सुद्धा 25 नोव्हेंबरची मीटिंग सुद्धा झाली नाही। आता जे काही राजकीय पटलावर घडामोडी घडत आहेत त्याच्या अनुषंगाने आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे हे उपस्थित राहू शकले नाही किंवा नगरविकास मंत्री हे उपस्थित राहू शकले नाही आणि त्याच्यामुळे ही मीटिंग कॅन्सल झालेली आहे। आता पुढील डेट कधी मिळेल, कारण मागची डेट होती मित्रांनो 6 नोव्हेंबर 2025, पण 6 नोव्हेंबरची सुद्धा मीटिंग कॅन्सल झालेली होती आणि म्हणून आता कुठेतरी पुढील मीटिंगची डेट कधी मिळेल आणि घरांची किमती कधी होतील याकडंच सोडत विजेते आणि ज्यांना अर्ज करायचे असे सिडकोचे विजेते चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत। पाहूया त्यांची जी काही वाट पाहण्याची जिद्द आहे किंवा त्यांची जी काही वाट पाहण्याची ओढ आहे ती कितपत टिकून राहते आणि त्यांना यश येतं किंवा नाही। तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद।